100 फुटी रस्ता पूर्ण रुंदीचा करावा, विद्युत खांब काढावेत, अन्यथा लोकहित मंचच्या वतीने रास्ता रोको व रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करणार. लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे. सांगलीतील महत्त्वाचा ठरणाऱ्या 100 फुटी रस्त्याचं काम सध्या महापालिका बांधकाम विभागाच्या वतीने सुरू आहे. मात्र हे काम असून घोटाळा नसून खोळंबा अशा तऱ्हेचं होताना दिसतंय. कारण सदर रस्ता हा 100 फुटी असतानाही केले जाणारे काम हे केवळ 60 फूटचं केलं जात आहे. अगोदरच या रस्त्याच्या दोनही बाजूला अतिक्रमणं वाढली असताना महापालिका प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याचं दिसतं. शिवाय या रस्त्यावरील विद्युत खांब तसेच ठेवण्यात आलेत. त्यामुळे हा रस्ता करूनही नागरिकांना तो किती फूट वापरता येणार याकडे महापालिका प्रशासनाने डोळे उघडून पाहण्याची गरज आहे. या रस्त्याच्या माध्यमातून नागरिकांच्या डोळ्यात आणि रस्त्यावरही केवळ धूळ फेक करण्याचं काम महानगरपालिकेकडून चालू आहे. केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणूक निधीतून 15 कोटी 40 लाख, त्यामुळे निधीचं केवळ माती करण्याचंच काम महापालिकेकडून चालू आहे. निधी आहे म्हणून तो कसाही खर्च करता कामा नये. हे काम सुरू करण्याआधी या ठिकाणची अतिक्रमणे, झाडे आणि विद्युत खांब हटवणं गरजेचं होतं. शिवाय केले जाणारे काम हे निकृष्ट दर्जाचं केलं जात असून याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करण्याचा व येत्या 2 दिवसात यात सुधारणा न झाल्यास लोकहित मंचच्या वतीने 100 फुटी रस्त्यावर रास्ता रोको करून काम बंद पाडू असा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला. रोडवरील छत्रपती शाहू महाराज मार्ग सांगलीतील 100 फूट रोड गेल्या महिन्यापूर्वी याचं दिमागदार पद्धतीनं महापालिका उद्घाटन केलं होतं. पण महापालिकेची एक गोष्ट अशी आहे, हा रोड 100 फुटी असताना हा रोड हा 60 फुटीवरतीच काम केले आणि हा रस्त्याचं एवढं निकृष्ट पद्धतीचं काम आहे की याच्यावर माती टाकून हे मुरुम अशा पद्धतीनं केलेलं आहे. मला महापालिकेला विनंती आहे की प्रथम तुम्ही रोडवरची डांबं व आसपासची झाडं काढली पाहिजे आणि वन खात्याची परमिशन घेऊन तुम्ही हे केलं पाहिजे. पण तसं न करता डायरेक्ट काम केलेलं आहे. हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आहे. या 100 फूट रोड केंद्र सरकारकडनं 15 कोटी 40 लाख रुपयाचं त्याला निधी आला होता. याबाबत आमची मागणी अशी आहे की राज्याचे रवींद्र चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना या गोष्टीबाबत आम्ही तक्रार करणार आहे आणि महापालिकेने प्रथम की झाडं आणि डांबं विद्युत मंडळाची काढून मगच कामं चालू करावे. अन्यथा आम्ही 2 दिवसात इथं काम बंद पाडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे लोकहितमंचच्या वतीने. आजूबाजूला पण अतिक्रमण आहे, ते काढणे अत्यंत गरजेचं होतं. ते काम महापालिकेने केलं नाही आणि डायरेक्ट रस्ताच सुरुवात केलेली आहे. याच्याबाबत आमची मागणी आहे, ती पण मागणी अतिक्रमणची पहिला संपवावी.